आज मी बनवला होता कुप्पा फिश फ्राय। तर चला बघूया कसा बनवायचा आहे। तर यासाठी मी कुप्पा फिश घेतलेली होती, त्याला बारीक कट करून घेऊन आलेली होती। आता त्याला चांगलं वॉश करून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता पीस मध्ये कट। आता इथे अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे, थोडीशी हळद आणि इथे मी आगरी मसाला यूज केलेला आहे, थोडासा गरम मसाला आणि इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं धने जिरे पावडर टाकलेली होती। आता ह्याला सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि मी थोडंसं इथे लिंबू पण घेतलेला होता आणि आता मस्त झालेला आहे। आता एक एक करून फिश ह्याला लावून आता सगळ्या ह्याला फिश लावून घ्यायचं, कारण आपला मसाला जो आहे तो सगळ्या फिशला चांगला लागला पाहिजे, म्हणून आधी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं होतं। आता ह्याला चांगला मसाला लावायचा, बघू शकता चांगला फिशला आपला मसाला लागलेला आहे, वाटण पण लागलेलं आहे अद्रक लसूणचं मस्त। आता ह्याला मस्त आपण ठेवून देणार आहोत आणि इथे मी थोडंसं पीठ बनवणार आहे, जे आज जरा वेगळं आहे आणि ही जरा वेगळी स्टाईलमध्ये मी बनवलं आहे। तर त्यासाठी मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी ह्याच्यात थोडासा रवा टाकलेला आहे, म्हणजे आजचं थोडंसं वेगळं। तर ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि मी मीठ ऑलरेडी टाकले, तर मीठ नाही टाकलं आहे आणि थोडासा मसाला टाकलेला आगरी मसाला। आता ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, तवा पण गरम झालेला आहे तेल टाकून। आता एक एक करून आपण मस्त सोडणार आहोत आपल्या फिश, जी कुप्पा फिश आहे त्याच्यामध्ये ते आपण तव्यामध्ये सोडणार आहोत आणि आता चांगली फास्ट गॅस करून ठेवायचा आहे आणि आता पलटी करणार आहोत। एक एक करून सगळं पलटी करून घ्यायचं आहे, दुसऱ्या बाजूनी पण शिजली पाहिजे। तुम्ही बघू शकता फास्ट गॅसच ठेवायचा आहे, मस्त शिजते आपली कुप्पा फिश फ्राय आणि खूप टेस्टी लागते। तुम्हाला पण आवडली असेल तर नक्की ट्राय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला असं सपोर्ट करत राहा। थँक्यू सो मच आणि भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। बाय बाय।